पत्नीला मारण्यासाठी पतीने प्रचंड पैसा खर्च केला, स्वतःही तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याचा उद्देश सफल झाला नाही। अखेर गुंडांना 16 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या घडवून आणली। मात्र त्याची चलाखी पोलिसांपुढे चालू शकली नाही। पोलिसांनी या पतीला अटक केली आहे। झारखंडमध्ये ही घटना घडली असून जमशेदपूरमधल्या सोनारी आस्था हायटेक सिटीमधल्या ज्योती अग्रवाल उर्फ स्वीटी हिच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे। ज्योतीच्या हत्येसाठी तिचा पती रवी अग्रवाल याने 24 लाखांची सुपारी दिली होती। त्याने पहिली सुपारी 8 लाख रुपयांची दिली होती, मात्र काम न झाल्यामुळे त्याने 7 लाख रुपये शूटरकडून परत घेतले। दुसऱ्या वेळी हत्येसाठीचा सौदा 16 लाख रुपयांचा सुपारीचा झाला। पोलिसांच्या तपासात या बाबी उघड झाल्या आहेत। पोलिसांनी जमशेदपूरला व्यापारी रवी अग्रवालची पत्नी ज्योती अग्रवाल हिच्या हत्याकांडाचा तपास 72 तासांत पूर्ण केला। पोलिसांनी पती रवीसह अन्य 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींमध्ये पंकज कुमार साहनी, रोहित कुमार दुबे आणि मुकेश मिश्रा यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एक लोडेड देशी कट्टा, एक जिवंत काडतूस तसंच रवी अग्रवालकडून 2 अँड्रॉइड स्मार्टफोन, रोहित कुमार दुबेकडून एक अँड्रॉइड स्मार्टफोन, मुकेश मिश्राकडून एक स्विफ्ट कार आणि 2 स्मार्टफोन्स तसंच पंकज साहनीकडून एक अँड्रॉइड फोन जप्त केला आहे। या संदर्भात माहिती देताना SP मनीष टेपो यांनी सांगितले की मृत ज्योती अग्रवाल हिचे वडील प्रेमचंद अग्रवाल यांनी लेखी तक्रार केली होती। त्यात जावई रवी अग्रवाल यांच्यावर संशय व्यक्त केला होता। रवी अग्रवाल यांनीच त्यांच्या पत्नीला षडयंत्र रचून गोळ्या झाडून तिची हत्या करून आणली असावी असा आरोप त्यांनी केला होता। चांडिल SDPO यांच्या नेतृत्वाखाली एक SIT नेमून तपास करण्यात येत होता। 29 मार्च रोजी चांडिल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या कांदरबेडा आणि वेव इंटरनॅशनल हॉटेलच्या दरम्यान राष्ट्रीय हायवे क्रमांक 33च्या बाजूला ही घटना घडली। त्यासाठी कट रचण्यात आला होता। त्यानुसार रवी अग्रवाल आपली 2 मुलं आणि पत्नीसह बालीगुमा इथल्या मिनी पंजाब हॉटेलमध्ये खाऊन परतत होता, तेव्हा रवी अग्रवालने उलटी होत असल्याच्या बहाण्याने गाडी थांबवली। तेवढ्यातच मुकेश मिश्रा अन्य 3 साथीदारांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि ज्योती अग्रवालची कानशिलावर गोळ्या झाडून सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली। पोलीस तपासात असं आढळले की रवी अग्रवालचं लग्नानंतर लगेचच पत्नीशी बिनसलं होतं आणि एकदा दोघांमध्ये वाद भांडणं व्हायची, त्यामुळे रवी आपल्या पत्नीला सहन करू शकत नव्हता। त्यामुळे रवीने मुकेश मिश्रासह त्याच्या 4 साथीदारांना 16 लाख रुपयांची सुपारी दिली आणि पत्नीला ठार करण्याचं नियोजन केलं। त्याआधी 2दा त्याने तिच्या हत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तो निष्फळ ठरला होता। अखेर 29 मार्चला त्याने डाव साधला। आरोपी रवीने पत्नीला गंगा टोकला नेऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता।